नमस्कार. नवभारत नवराष्ट्राच्या छोटे सरकार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज या कार्यक्रमात आपण अशा एका भाजपाच्या कार्यकर्त्याशी बोलणार आहोत ज्यांनी आतापर्यंत अनेक पदं भूषवलेली आहेत. सांगली जिल्ह्याचे भाजपाचे सरचिटणीस म्हणून ते सध्या काम करत आहेत आणि त्यांनी अनेक आंदोलनं केली लोकांच्यासाठी, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. सांगली महानगरपालिकेनं जी करवाढ केलेली होती, घरपट्टी वाढ, त्या दरवाढी विरोधी सुद्धा त्यांनी अनेक वेळा भूमिका आपली मांडलेली आहे. अनेक आंदोलन या निमित्तानं केलेले आहेत आणि हे करत असताना या कामाचीच पोचपावती म्हणून त्यांना सध्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. आणि सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत सुधीर गाडगीळ, त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये ओळख आहे. असे विश्वजित पाटील यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदला बदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवरनं हात फिरवला. आगे झाला जागेरा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. मी विश्वजित विलासराव पाटील, भारतीय जनता पार्टीच्या परवा झालेल्या स्वीकृतीच्या निवडणुकीमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमची सर्व कोर कमिटीच्या माध्यमातून मी स्वीकृत नगरसेवक पदाची मला धुरा मिळाली. त्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा त्या सगळ्यांचा मी आभार मानतो. गेले 9 वर्ष, मागच्या वर्षी मी ज्यावेळी इलेक्शन लढली त्यानंतर प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मोठ्या प्रमाणात केलं होतं. काही राजकीय तडजोडीमध्ये मला तिकीट मिळू शकलं नाही, पण पक्षश्रेष्ठी आमदार सुधीरदादा गाडगीळ माझे नेते यांनी मला जो विश्वास दिला होता की तुला मी स्वीकृत नगरसेवक करू, तर त्या पद्धतीने मला त्यांनी ते स्वीकृत नगरसेवक पद दिलं. त्याचा मी असा सार्थ असा काम जनतेमध्ये करणार आहोत. काल परवाच मी प्रेस घेऊन ज्यावेळी मला स्वीकृतची निवड झाली, तर एक उपक्रम माझ्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या भागामध्ये नगरसेवक नाहीत व पदाधिकारी आहेत पण त्यांना जिथं नगरसेवक नसल्यामुळे काम करू शकत नव्हते, तर तो माझा फंड आहे. तो मी सर्व माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते ज्या भागात नगरसेवक नाहीत अशा लोकांच्यासाठी मी करणार आहे. तसेच जी लोक इतरत्र नगरसेवकांकडे जाऊ शकत नसतील व दादांच्याकडे जे येतात अपेक्षेनं, तर त्या नागरिकांच्यासाठी आमदार ऑफिसला मी दर सोमवारी आणि गुरुवारी 4 ते 6 या वेळेत त्या नागरिकांच्यासाठी मी उपलब्ध राहणार आहे. असा एक विशेष उपक्रम मी आज घेतलेला होता. त्यासाठी आज मी 4 ते 6 वेळेत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या परवानगीनं दर आठवड्याला बसणार आहे. त्याची आज सुरुवात होती. तर ही गोष्ट जनतेसमोर जावी असं आवाहन करतो की मी दर सोमवार आणि गुरुवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महापालिकेमध्ये असणाऱ्या त्यांच्या अडचणी, प्रश्न व आमचे पदाधिकारी यांना लागणारा त्यांच्या भागात निधी, छोटी छोटी कामं असतात, निधी खूप लहान आहे, पण जितकं शक्य आहे तितकं मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. राजकारणामध्ये सुरुवात कशी झाली, कसा प्रवेश झाला राजकारणात? मी राजकारणाची सुरुवात मी सामाजिक कार्यातून केली. मराठा समाज विकास सेवा संस्था, मराठा ग्रुप या माध्यमातून आणि बरीच युवा विश्व फाउंडेशन असेल या माध्यमातून समाजकार्य करत होतो. त्यावेळी शेखरजी इनामदार यांनी मला पाहिलं होतं माझं काम, आणि त्यावेळी मागच्या वेळी 2018च्या इलेक्शनमध्ये मला त्यांनी ही तिकीट, सुधीरदादा गाडगीळ आणि शेखरजी इनामदार साहेब यांनी बोलवून मला हे तिकीट दिलं होतं. काय पक्षानं मला भरभरून दिलं. मी पक्षाबद्दल मी ऋणीच आहे. आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचा सहभाग राहिलेला आहे, विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून. कोणकोणत्या सामाजिक कामांमध्ये तुम्ही हात घातला? नाही, तसं सामाजिक उपक्रमामध्ये म्हणजे आता जर झाला तर महापालिकेचे जे अनावश्यक घरपट्टी वाढ झाली की त्यामध्येही आंदोलन करून तेही आंदोलन आपण यशस्वी केलं. लहान मुलांना सायकली वाटप असू देत, स्पोर्ट्सच्या बाबतीत असू दे, वयोवृद्ध लोकांना, महिलांना चष्मे वाटप असू दे, असे असंख्य कार्यक्रम आपण वर्षोनवर्ष चालू केलेले आहेत आणि ते कंटिन्यू करणार आहोत. तुम्ही ज्या प्रभागातून मध्यंतरी इच्छुक होतो त्या प्रभागामध्ये विस्तारित भाग जास्त आहे. लोकांच्या अनेक रस्त्याच्या, गटारांच्या, ड्रेनेजच्या समस्या आहेत.
त्या कशा महिन्यानं तुम्ही हे करता? नाही. मी ज्या प्रभागातून ज्या लोकांच्या विश्वासावर किंवा प्रेमांच्या किंवा आशीर्वादामुळेच पद हे मला मिळालं स्वीकृतचं, तर जो भाग आमचा विस्तारित भाग आहे तो ड्रेनेजनं खळखळत झालेला आहे, गॅस लाईनमुळं विस्कळीत झालेला आहे. तर याचाही आवाज मी येणाऱ्या महासभेमध्ये असतील किंवा आमच्या नेत्यांच्याकडे पाठपुरावा करून तोही मी तो मार्गी लावणार आहे. कारण माझ्या भागामध्ये चेंबर्स जे आहेत, हाऊस चेंबर 4000 क्वांटिटी पकडली, काही भागातच झाले, अंशतः झाले. आणि मुख्य भागात आमचा तो सर्व्हिस चेंबर राहिलेले आहेत, हाऊस चेंबर. तर त्यासाठी मी आता माझी मागणी लावून धरणार आहे की एका गल्लीमध्ये हाऊस चेंबर आहे आणि एका गल्लीमध्ये हाऊस चेंबर नाही आहे. तर लोकांना तो विनाकारण भुर्दंड 21,000 रुपयाचा बसणार आहे. त्यासाठी इथनं पुढे मी प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असून आहे. तसेच वेळ पडली तर रस्त्यावर उतरून त्याच्यासाठी आंदोलनही करणार आहे. मागच्या झालेल्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार होता, पक्षांना तिकीट दिलेलं नव्हतं, परंतु आमदारांनी स्वतः घरी तुमची समजूत काढली होती आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून तुम्हाला घेणार असं त्यावेळी तुम्हाला शब्द दिलेला होता. काय वाटतंय आता इथे? एका नेत्यात पेपरलाही आपण वाचलं असेल की तिकीट म्हणजे सर्वस्व नसतं. नेत्यावरती जो असणारा विश्वास होता तो माझा दृढ होता. जसं दादांनी संबोधलं होतं की विश्वेत माझ्या मुलासारखं आहे, तसंच मी माझ्या वडिलांच्या स्थानी सुधीरदादांना पाहतो. आणि वडिलांच्याकडनं मी तो हट्ट करणं किंवा वडिलांनी एखादी गोष्ट थांब म्हणलं तर ती थांबावी लागते आणि त्याचं फळ कुठेतरी मिळत असतंच. म्हणजे दादांवरची निष्ठा मी ढळू दिली नव्हती, ढळू देणार नाही. दादांचा शब्द हा माझ्यासाठी प्रमाण मात्र असणार आहे. त्यामुळं दादाजींनी जो निर्णय त्यावेळी घेतला होता तोही माझ्या चांगल्यासाठीच असेल, पक्षाच्या चांगल्यासाठी असेल. त्यामुळे भागातील माझे 4 नगरसेवक निवडून आले. तसंच इथून पुढेही त्यांनी जो आता मला स्वीकृत पदाची जबाबदारी दिली आहे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी, सांगलीकर जनतेसाठी एक ग्लोबल काम करून एक रोड गटर तोही करतो, पण त्यापेक्षाही काहीतरी सांगलीच्या सुशोभीकरणात असेल, सांगलीच्या सर्वांगीण विकासासाठी जो काम करायला लागेल त्यासाठी मी महापालिकेत काम करणार आहे. काय वाटतंय एखादा असा अविस्मरणीय क्षण आहे का राजकीय क्षेत्रातला जो आयुष्यभर तुमच्या स्मरणात आहे? काय नाही की महापालिकेत आपण 10 वर्ष काम केलं होतं आपल्या प्रभागामध्ये आणि ऐन वेळा ज्यावेळी कळालं की आपलं तिकीट डावललं गेलं, तो अविस्मरणीय क्षण होता की ते मी पचवू शकत नव्हतो. पण फक्त आणि फक्त दादांच्या विश्वासावर तुम्ही तो पचवू शकलो आणि नंतर दादांच्याच सांगण्यावरून ज्यावेळी मला स्वीकृत नगरसेवक पद मिळालं तो एक माझा आनंदाचा क्षण होता. हे दोन्ही क्षण माझे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याशीच जोडलेले आहे. आता भविष्यातले काय काय स्वप्न आहेत? कारण चांगलं काम इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला करायचं आहे. काय ध्येय धोरण काय ठरवले? सर्वसामान्यांचा विकास करणे, चांगली कशी होईल याच्याच मागं जाणे आणि सांगलीचे विविध प्रश्न असतील जे वरच्या लेवलला नाहीत पण सांगलीच्या दृष्टीनं जे योग्य आहेत, रस्ते आहेत, ओपन स्पेसच्या बाबतीतले विषय आहेत, भाजी मंडईचा विषय आहे, सांगलीतील काळ्या खणीत जो आता बंद पडलेली लाइटिंगचा विषय आहे. असे जे सांगलीला चांगली जे करणारे विषय आहेत ते हाती घ्यायचे डोक्यात आहेत. सांगलीकरांनी जी इतके दिवस 9-10 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी काम केलं, सर्व कार्यकर्त्यांनी, बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र असतील, मंडलाध्यक्ष असतील व समस्त सांगलीकर जनता असेल, माझ्या प्रभाग यशवंतनगर या भागातील नागरिक असतील, यांनी खूप मनापासून माझी साथ दिली. त्यांचा मी मनापासून आभार आहे. इथून पुढेही मी हे काम करत राहीन आणि त्याची ताकद माझ्या पाठीशी राहू दे, एवढंच माझं सगळ्यांच्या विनंती आहे.